गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलगा आणि सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी धरत फाशीची शिक्षा ठोठावली आहे। आरोपी किशोर शेंडे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा नेहमी छळ करत असे। या जाचाला कंटाळून किशोर शेंडे याची पत्नी आरती शेंडे फेब्रुवारी 2023 मध्ये रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील सूर्याटोला इथं माहेरी आली होती। दरम्यान 14 फेब्रुवारीला आरोपीला किशोर शेंडे हा भिवापूरवरून दुचाकी एका कॅनमध्ये पेट्रोल घेऊन सूर्याटोला इथं आला। रात्रीची वेळ बघून त्यानं घरावर पेट्रोल ओतलं, तसंच पत्नी ज्या खोली झोपली होती तिथंही पेट्रोल टाकून घराला आग लावली। या आगीमध्ये देवानंद सितकू मेश्राम, आरती किशोर शेंडे, जय किशोर शेंडे या तिघांचा जळून मृत्यू झाला। तक्रारीवरनं पोलिसांनी गुन्हा नोंद केला, तसंच प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केलं। प्रकरणाची सुनावणी दिनांक 7 मे रोजी पूर्ण होऊन न्यायमूर्ती AB लवटे यांनी पुरावे आणि साक्ष तपासून आरोपीला दोषी धरलं। दरम्यान या प्रकरणाचा निर्वाळा करत भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा, कलम 436 अन्वये आजन्म कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली। या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट विजय कोल्हे यांनी बाजू मांडली। विशेष म्हणजे जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे, तर याने गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती। तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं। सूर्यटोला नावाची जी जागा आहे, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे, तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं। आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 1.25 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मरोस्तवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी, अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते, त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार, नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली, या CMS सेलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं। त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हे साहेब ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय लवटे साहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला। या सगळ्या लोकांमुळं हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी, अंमलदार, सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते, पंच म्हणून काम करत होते, यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढेही सगळ्यांनी काम करावं, जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।